श्रीराम. नामजपाचे महत्त्व भाग 6. बोलणे व करणे. आता संत श्रेष्ठांच्या मुखाने शास्त्राचे श्रवण करून शाब्दिक ज्ञान संपादन करणे व ते आस्थेने आचरणात आणणे या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत. नुसत्या शब्दज्ञानाने कार्यभाग होत नाही, आचरणानेच तो होत असतो. याकरिता वरील नामाष्टुनाचे आचरण करून ज्यांनी साक्षात्कार मिळविला व तो अनुभव इतरांच्याही प्रत्ययास आणून दिला, त्या नामयोग्याचा स्वानुभव सांगितल्या वाचून हा विषय पुरा व्हायचा नाही. यासाठी तो येथे लिहिणे आवश्यक आहे. गडाप्पा अण्णांनी स्वामी महाराजांचे नामजप अनुष्ठानाचे व्याख्यान श्रद्धापूर्वक श्रवण केले व वेदांत परिशीलनाने संख्यायुक्त जपाविषयी मनात पूर्वी विकल्प उठत होते ते सोडून देऊन त्यांनी संख्यायुक्त जपास आरंभ केला. अथवा त्यांच्या जीवाची अभिमानी कोणी देवता असेल, तिने म्हणा त्या कल्याण शक्तीने त्यांना तसे करण्यास भाग पाडले असेही म्हणावयास हरकत नाही. त्यांच्याकडून हे अनुष्ठान बरेच झाल्यावर एके दिवशी ते संध्याकाळी फिरावयास गेले असता बरोबर 3-4 स्नेही होते. त्यास ते म्हणाले, निरर्थक गप्पा गोष्टीत आयुष्याचा अमूल वेळ का खर्च करावा? त्यापेक्षा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नामजप केलेला काय वाईट? क्षणभर मंडळी स्तब्ध झाली. प्रत्येकाने मनात तसे करण्याचा निश्चय केला. परंतु वामन भीमराव यरझरवीरकर यांनी त्या दिवसापासून जी चिकाटी धरली तिचे वर्णन करता येत नाही. स्वामी महाराजांच्या सूचनेचा प्रयोग गडाप्पांनी सहज करून पाहिला. तो वामनरावांवर उत्तम प्रकारे लागू पडला. त्या दिवसापासून आजपर्यंत मार्च 1916 त्यांचा 24 कोटी जप झाला आहे. त्यांना त्याचे आश्चर्यकारक फळही मिळाले आहे. त्यांचा 12 कोटी जप होताच त्यांना त्या नामस्मरणरूप साधनाचा प्रसार करण्यास श्रींकडून हुकूम झाला आणि त्यानंतर ते लोकांस नामस्मरणाचा उपदेश करू लागले. चमत्कार असा की ज्या कोणास त्यांनी सांगावे त्याने काही एक विकल्प न घेता अनुष्ठान सुरूच करावे असे घडून येऊ लागले. याचे कारण आधी केले मग सांगितले. श्रीराम.